विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्या आधी पाहिलेलं होतं स्त्री शिक्षणाचा आग्रह. डॉक्टर आंबेडकरांचा स्त्रीविषयी दृष्टिकोन यामधला स्त्री शिक्षणाचा आग्रह होता. नंतर स्त्रियांसाठी कायदे बिल. तर कायद्याच्या माध्यमातून स्त्री मुक्तीचे ऐतिहासिक प्रयत्न बाबासाहेबांनी केले. संविधानाच्या माध्यमातून हिंदू कोड बिलाच्या आधारे स्त्रियांवर लादलेली हजारो वर्षापूर्वीपासूनची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय गुलामगिरी नष्ट केली. स्त्रियांवर समानतेचे अधिकार मान्य करण्यात आले. गिरणी मजबूर, विडी मजबूर, मजूर, कामगारी स्त्रियांचे वेतन, जीवनाचे, श्रमाचे लैंगिक शोषण थांबवून त्यांच्या हितसंवर्धनार्थ मसुदा तयार केला. स्त्रियांना समान प्रतिष्ठा, समान संधी, समान वेतन, समान दर्जा मिळावा म्हणून कामगार मंत्री असताना त्यांनी अनेक कायदे केले. बाळंतपणाची रजा, त्यांच्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी पाळणाघरे. नंतर आहे हिंदू कोड बिल. स्त्री मग ती कोणत्याही हे जाणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या रूपात तयार केले. त्यात स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार दिला. नवऱ्याने घटस्फोट दिला तर पोटगी मिळावी. व्यक्तीच्या एक विवाह कायदेशीर असल्यास दुसरा विवाह योग्य कारण नसल्यास अवैध ठरून स्त्रीला स्थैर्य व संरक्षण दिले. 4. स्त्रियांना दत्तक घेण्याचा व दत्तक जगण्याचा अधिकार दिला. 5. स्वतःच्या मिळकतीवर स्त्रीचा अधिकार. 6. वडिलांच्या मिळकतीत मुलांच्या बरोबरीने मुलीला समान. 7. मुलीला वारसा होण्याचा अधिकार. 8. आंतरजातीय विवाहास मान्यता. आणि 9. स्त्रीला स्वतःचा वारसा निश्चित करण्याचा अधिकार. अर्थातच पारंपरिक हिंदू मानसिकता आणि पुरुषत्वाक भूमिकेतून हिंदू कोड बिलाला सनातन्यांकडून आणि शासनकर्त्यांकडून विरोध आणि टीका झाली. परंतु 1951 मध्ये त्यांच्या निषेधार्थ बाबासाहेबांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि नंतर 1955 मध्ये त्यातील काही भाग मान्य झाला आणि हळूहळू मान्यता मिळाली. स्त्रीमुक्तीचे चळवळीचे सहप्रवासी म्हणून सर्व विवेकनिष्ठांची मानदियाळी वाढावी म्हणून बाबासाहेबांनी भारतातील जाती, हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती, पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म इत्यादी ग्रंथातून स्त्रियांच्या सम्यक उत्थानाची भूमिका मांडली. हिंदू स्त्री यांच्यासोबत मुस्लिम स्त्रियांचा पर्दा पद्धत, धर्मांतर, पोटगी, घटस्फोट, कायदेशीर हक्क इत्यादी संबंधांची देखील चर्चा केली आणि त्यांचा धर्मनिरपेक्ष वृत्तीचेच हे मात्र प्रतीक आहे. नंतर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे राष्ट्रविकास आणि त्यांच्या कार्यात स्त्रियांचा असणारा सहभाग. आपल्या धड्याचं नावच असं आहे की स्त्रीविषयक दृष्टिकोन, आणि त्यामध्ये राष्ट्राच्या विकासामध्ये स्त्रियांचा सहभाग हा कसा होता. राष्ट्रविकासाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब स्त्रियांचा विचार करतात. ज्या देशाची 50% लोकसंख्या स्त्रियांची आहे त्या स्त्रीशक्तीचा विकास झाला तर स्वाभाविक राष्ट्रविकास साधेल. आणि आजच्या स्त्रिया शास्त्रज्ञ, डॉक्टर, तंत्रज्ञ, पोलीस, न्यायाधीश, राजकारणी, प्रशासन, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात आत्मविश्वासाने आघाडीवर दिसत आहेत. यामागे बाबासाहेबांचे दृष्टेपण आहे. रमाबाईंनी उद्देशून लिहिलेल्या एका पत्रात ते स्त्री मुक्तीसाठी आणि स्त्री उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. बाबासाहेबांनी भारतीय संविधानासंबंधीच्या अखेरच्या भाषणात प्रसिद्ध आयरिश देशभक्ताचे एक वचन उद्धृत केले. त्यात त्यांनी म्हटलं आहे, व्यक्ती, स्त्री आणि राष्ट्र ते प्रतिष्ठा, निष्कलंकता आणि स्वातंत्र्य याशिवाय कृतज्ञ राहू शकत नाही असे नमूद केले. आणि स्त्रियांबद्दलचा त्यांचा आदर यातून स्पष्ट व्यक्त होतो. व्यक्तिवाद या प्रबोधन मूल्यावर त्यांचा विश्वास होता. म्हणजे एकूणच स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे जे धडे या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रयत्नात केले आणि त्यातून स्त्रीची असणारी भूमिका ही व्यापक मांडली. त्यामध्ये नंतरचा पॉइंट मांडला आहे नीतिमत्ता. शील आणि नीतिमत्तेचा बाबासाहेबांनी सदैव आग्रह धरला. स्त्री पुरुष सहशिक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना वेगवेगळे शिक्षण नीतिमत्ता शाबूत राहते हे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीच्या सहवासात राहून जो पुरुष आपले मन ताब्यात ठेवू शकतो व पुरुषाच्या सहवासात राहून जी स्त्री आपले पाऊल वाकडे पडणार नाही याची खबरदारी घेते तेच नीतिमान हो अशी त्यांची धारणा होती. आता नंतरचा पॉइंट त्यांनी मांडलेला आहे की कुटुंब नियोजन. याबाबत आपल्याला म्हणता येईल शिक्षणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या
एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल आणि ती गर्भधारणाच टाळता येण्याची शक्यता असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे ही ती सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. मुलं केव्हा आणि किती होऊ द्यायचे हा निर्णय स्त्रीचा असला पाहिजे. या अलीकडच्या विचारांशी बाबासाहेबांचे विचार सुसंगत आहे. त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनात स्त्रीवादाची बीजं ठिकठिकाणी सापडतात आणि यासाठी त्यांना संरक्षण मिळावे म्हणून ते प्रयत्न देखील केलेले आहे. नंतर आहे स्वावलंबन. स्त्रीला सामाजिक क्षेत्रात समानता प्राप्त होण्यासाठी आर्थिक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. स्त्रियांना स्वयंनिर्णयाच्या अधिकारापासून वंचित करून आम्ही राष्ट्रीय आर्थिक विकासाची गती रोखली. स्त्री ही पतीची दासी नाही. तिला समानतेने वागवले तर ती कुटुंबाचा, पर्यायाने समाज आणि देशाचा विकास करू शकते. स्त्रियांनी सर्व क्षेत्रात स्वावलंबी झाले पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्याद्वारे स्त्रीला आपला सन्मान जपता येईल अशा आशयाचे विचार बाबासाहेबांनी मांडले. नंतर आहे सांस्कृतिक अभिसर्जन. यामध्ये हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा शब्द मांडला. त्यामध्ये स्त्रियांचे सर्वाधिक नुकसान मनुनेच केले आहे. देवाधर्माच्या नावाने सनातन संस्कृतीचे भारूड करून स्त्रीला माणूसपणापासून तथा ईश्वरसंमत ठरवून हजारो निष्पाप स्त्रियांच्या जीवनाची वाताहत केले. संस्कार, शिक्षण अभावी स्त्री शूद्र ठरली आणि परंपरा व पुराणप्रिय मानसिकतेमुळे स्त्रिया देहावरील गुलामीची प्रतीके सुद्धा फुलांचे हार मानू लागल्या. यामध्ये प्रौढ, कुमारिका, परित्यक्तता, इतर सर्व स्त्रियांना स्वोद्धाराचा मार्ग उपलब्ध करून देणारा तथागताचा विचार हाच स्त्री युटोपिया आहे. स्त्रियांचा सन्मान. वैयक्तिक जीवनात बाबांच्या सहवासात ज्या 3 स्त्रिया आल्यात त्यांच्याशी त्यांचे असलेले नाते वर्तन पाहता सन्मान आणि आदर करीत हे स्पष्ट. बाबासाहेबांबद्दल विलक्षण कौतुक आणि आवश्यक असणारे पुष्कळ ग्रंथ त्यांना पुरवले आणि दलित मुक्ती लढ्याला मनपूर्वक शुभेच्छा देणाऱ्या मैत्रिणीला बाबासाहेबांनी वोट्स काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल हा ग्रंथ अर्पण केला. म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तो ग्रंथ रमाबाईंना मनोभावे अर्पित केला. म्हणजेच सदाचारी वृत्ती, सात्विक वर्तन, नीतिमान, चारित्र्य हीच बाबासाहेबांची संपत्ती आणि वैभव होते. स्त्री जातीला त्यांच्या दृष्टिकोनाचे, विचारांचे तेच अधिष्ठान होते. आजच्या देशीय स्त्रीवादाची सैद्धांतिक मांडणी करताना सिद्धार्थ गौतम आणि यशोधरा, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई तसेच डॉक्टर आंबेडकर आणि रमाबाई यांच्यातील समताधिष्ठित नाते आपल्याला जाणून घ्यावे लागेल. हा एवढा मोठा स्त्रीविषयक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेबांनी मांडला. काय 20 दिवस